नमस्कार. मी आज इथे कालवं घेतलेली आहे. ती अगोदर मी साफ करून घेते. त्यात कच असते, ती काढून घेते. अशी हाताने जरा दाबून घेतल्यावर हाताला खरखरीत लागतं आणि हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेते. त्यातनं थोडी थोडी माती निघत असते. अशा प्रकारे कालवं धुवून घेतलेले आहे. कालवाचं डांगर करायसाठी कांदा, आलं लसूण बारीक चिरलेलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून सगळं एकत्र मिक्स करून घेते. आणि थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवलेलं. 15-20 मिनिटांनी मी पुन्हा घेते. त्यातनं थोडंसं पाणी निघेल. मीठ लावून ठेवल्यामुळे आता त्यात तांदळाचं पीठ घालून त्याचा गोळा करून घेते. अशा प्रकारे इथे प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. रवा लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यात कालवांचे डांगर मी फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले. आता मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा मी उलटून फ्राय करून घेतलेले आहेत. कालवं शिजलेली आहेत. कालवांचा डांगर तयार आहे. इथे कालवाची कढी करायसाठी वाटप काढून घेते. खोबरं, सुक्या मिरच्या, धणे, अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला, हळद, चिंच नाही घालत आहे, कैरी घालायची म्हणून. मसाला वाटून झालेला आहे. तो भांड्यात काढून घेते. कांदा आणि हिरवी मिरची घालते. कैरी कापून ठेवलेली, मीठ लावून ठेवलेले, ते स्वच्छ धुवून वाटपात घालते. कढीला उकळी आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि छान उकळी काढून घेते. त्यात साफ करून ठेवलेली कालवं घालते. मिक्स करून घेते. कालवं शिजलेली आहे. कालवाची कढी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 लसूणीच्या पाकळ्या घालते. परतून घेते. नंतर एक उभा चिरलेला कांदा घालते आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. नंतर त्यात ओलं खोबरं घालते आणि सगळं एकत्र लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. आता थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घेते. इथे भांड्यात कांदा घेते आणि वरून तेल घालते. काही न घालता भांडं ठेवलं गॅसवर तर ते तडकतं, म्हणून अगोदर कांदा वरून तेल घातलेलं आहे. कांदा जरासा नरम झाल्यावर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून परतून घेते. ते साफ करून ठेवलेली कालवं घालते आणि एकत्र करून घेते. तेलावर परतून झालेली आहे. इथे कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते. मिक्स करून घेते. 2 कोकमं घालते बारीक करून घेतलेली. मसाला आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि एकत्र करून झाकण लावून शिजायला ठेवते. 5-10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कालवं शिजलेली आहेत. कालवाचं सुकं तयार आहे. इथे सुके सुंठ घेतलेले आहे. साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते तव्यावर अगोदर भाजून घेते. नंतर त्यात थोडंसं तेल घालते आणि तेलावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. सुंठ भाजून झालेली आहे. इथे भांड्यात कांदा आणि हिरवी मिरची घालते बारीक चिरलेली, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, ओलं खोबरं, लाल तिखट आणि चिंचेचा कोळ घालते आणि सगळं एकत्र करून घेते. त्यात भाजून ठेवलेली सुंठ घालते आणि मिक्स करून घेते. सुंठांचा किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.